सर नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव धनाजी विलास कदम, हां. नरसिंहपूर तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आपली जी ऊसाची व्हरायटी कोणती हो? 86 86 लागण करून किती दिवस झाले? लागण करून 8 महिने झाले. 8 महिने झाले. 8 महिने 10 दिवस. म्हणजे कुठल्या महिन्यात लागण तशी? जुलै. मागच्या जुलै मधली म्हणजे पावसाळ्यातली. पावसाळ्यात. ह्या वर्षी साहेब पाऊस किती झाला हो? भरपूर जास्त पाऊस झाला. आहे की नाही? आपली जमीन तशी बघायला गेली तर भारी जमीन आहे, अरे. सगळी काळी जमीन आहे. काळ्या जमिनीमध्ये पावसाळ्यात ज्यावेळेला लागण केली त्यावेळेला ह्या रानाची परिस्थिती काय होती? एकदम बरोबर नव्हती लागण. दलदल झालती. दलदल झालती आणि काय झालं होतं, रासायनिक मुळे हां. ऊसाची वाढ कम्प्लीट थांबलेली. पूर्ण थांबली होती. पूर्ण थांबली होती. मी बरं. रासायनिक वापरून थोडं बघितलं, हां. थोडंसं प्रॉपर टाकून, पण काही वाढ म्हणजे ग्रोथ कशी म्हणजे पहिला स्टार्टिंगला तुम्ही रासायनिक वापरलं. ह्याच प्लॉटला. बरं. हां. प्लॉटला. बर. नंतर भरणी करताना काय केलं, जरा लवकरच भरणी केली. सुरुवातीला फुटवे किती होते? सुरुवातीला किती 4 ऊस होते. 3-4 ऊस होते. बर बर. हां. मग नंतर बेसल डोस भरला एससीटीचा. हां. बेसोडोस मध्ये काय काय दिलं? SSMM आणि कृषामृत SSM आणि कृषामृत म्हणजे वैदिकचा बेसोडोस दिला. 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 बर. ही कधी दिला? मोठ्या भरणीला दिला. मोठ्या भरणीच्या वेळेला. बर. मोठ्या भरणीच्या वेळेला एकदम 1.5 एकराला 19,500 रुपयाचा बेसोडोस दिला. बेसल डोस बर. दिला. बेसल डोस दिल्यापासून एक 15 दिवसापासून खालनं कोंब जोमदार निघायला लागला. जोमदार कोंब यायला लागले. हां. बर. मग मी काय केलं, त्यात विरळणी केली. म्हणजे पहिले रासायनिक वरती जे होतं का नाही, हां. कापून काढलं. म्हणजे केमिकल वरचे जे मरक होतं ते सगळं कापून काढलं. काढायचं. हां, कारण ते कमजोर होतं. कमजोर होतं. हां. ते कापून काढायला चालू केलं. ते कापून काढल्यानंतर जास्तच ग्रोथ झाली. ग्रोथ जोरात आली. आणि थंडीच्या दिवसात बाकीचे सगळ्यांचे ऊस थांबले. बर. माझ्या ऊसाची वाढ चालू राहील. तशी बघायला गेलं तर बघा, मे मध्ये जून मध्ये लागण केली, हां. त्यानंतर पाऊस थांबला, तसं थंडी चालू झाली. हां. थंडी पण किती होती यावर्षी साहेब? थंडी बी भरपूर. भरपूर होती. थंडीमध्ये ऊसाचे फुटवे वगैरे होतात का हो? तुम्ही किती वर्षाला शेती करताय? नाही, कधीच होत नाही. आणि आता ह्या इथं आमच्या गावात असे ऊसाचे कोंब हां. आणि फुटवे कुठंच निघलेले नाही. कुठेही नाहीत. नाही. ही जी ऊस बघायला जातो साहेब एका फुट. सर केली जात नाही याचं कारण एक महत्वाचं आहे, हे सगळा दलदली भाग आहे. हा म्हणजे इथं पावसाळ्यात चिबट रान आहे सर. हां, पूर्ण चिबट रान आहे. म्हणून इथं दुसरी शेती जास्त करत नाहीत. ऊस पिकच त्याच्यात जास्त पण. हां. आणि त्या ह्याच्यात एवढा पाऊस खाऊन सुद्धा आता हे एकदम भरपूर चांगला ऊस आलेला आहे. असं. बर. आता हे जर बघायला गेलो तर कुलकर्णी साहेब हे फुटव्या संख्या जर मला मोजून दाखवायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 9. म्हणजे हे एकदम बारका कोंब आहे तरी 9 9. 10 ची तरी सरासरी. आणि हे जे बघतोय जरा मी जरा झूम करतो साहेब, त्याला पावडर कुठली लावली हो साहेब? नाही. लस्टर आली. हा, लष्टर आहे. लस्टर आलेली आहे ती. तुम्ही ऊस शेती किती वर्षाला करताय? 20 वर्ष झाली. 20 वर्षाला ऊस शेती करताय, हे की नाही? हो. अगोदर केलेली केमिकल शेतीचा अनुभव आणि ह्या वर्षी केलेला वैदिक शेतीचा अनुभव तुम्हाला वेगळे पण काय जाणवलं? हे वैदिक शेतीवर भरपूर असं ग्रोथ वाढली आहे. आणि जाडी ऊसाची वाढली. ऊसाची जाडी वाढली. हा, ऊसाची उंची पण भरपूर वाढली. बर. कांड्यातलं पेऱ्यातलं अंतर वाढलं. बर. पेऱ्यातलं अंतर जर बघायला गेलं तर स्कूल पाटील साहेब पेऱ्यातलं अंतर किती आहे? एका वितीचं अंतर आहे. आणि एकाच कांडीचं नाही साहेब बघा, मी पाठीमागे जरा झूम करतोय पवार साहेब, पाठीमागे जर बघायला गेलो तर सगळा एकसारखा ऊस आहे की नाही? कुठला पण घ्या ऊस तुमच्या हातातला बघा. यात आता सगळं पुढं आहे. हे काय म्हणजे असं बघायचा विषय नाही, पूर्ण सगळं दिसत असं पाठीमागे दिसते. आणि आता आपण काय केलेलं आहे की पाला पण काढलेला आहे सगळा, त्यामुळं अगदी पारदर्शक दिसतंय सगळं. तर सर अजून एक असा विषय आहे, आता आज तारीख आहे 10 एप्रिल. एप्रिल म्हणजे पूर्ण आता उन्हाळा फुल टेम्परेचर आहे. उन्हाळ्यात गेलाय. आणि आता एकही पान कुठं वर म्हणजे असं मला सिंगल कुठं पान असं दिसत नाही की जे वाळले शेंड्याकडनं वाळले. पूर्ण असं कसं आहे, पूर्ण ग्रीनरी आहे. लय करपा होता पूर्वी का नाही, म्हणजे वापरायच्या आधी लय करपा, जास्त करपा म्हणजे असं कडाकलेलाच होता ऊस. बर. म्हणजे शेंडेचे करपली होती. शेंडे ऊस म्हणजे मधलं एकच पान वलं होतं. वल्ल होतं. म्हणजे त्यावेळेला हे कुठला सीझन कुठला होता? पावसाळी सीझन होता. पावसाळी सीझन संपल्या थंडीचा म्हणजे म्हणजे तसं बघा, पावसाळ्यात तसं बघायला गेलं तर ऊस हिरवागार पाहिजे होता आणि उन्हाळ्यात डाऊन पडलेला पाहिजे होता. त्याला झालं काय साहेब, उलट झालं. म्हणजे केमिकल वापरल्यामुळे शेंडा करपला, मुळेच थांबली होती कंप्लीट. हा, उकरून बघितल्यानंतर का नाही ऊस असा हातात धरून वाढला का नाही, उपसून सुद्धा काही ठिकाणी जे नरम आहे पहिला राहिलेला मोडायचे, असं धरून वाढलं की उपसून येतं. उपसून येते.
आता वैदिकचा बेसोल डोस वापरला साहेब, बेसोल डोस किती झाले? एकच झाला. किती गुंठ्याला किती हजार रुपयाचा डोस दिला? 60 गुंठ्याला 19.5. 19.5 म्हणजे पाटील साहेब किती दिले पोती? 13. सॉइल चार्जर 1 20 लिटरचा कॅन दिलेला आहे. हा ते नाही वापरलेलं ते ह्यात काही अजून नाही, त्या ह्याच्यात नाही धरलं. नाही बरं, हा त्या बजेटमध्ये धरलेलं नाही आपण ते. हा बरं, बेसोल डोस मध्ये काय काय दिलं? 13 अमृत आणि एसएसएम एसएसएम मध्ये दिलं. कृषी अमृत किती गेलं टोटल? 13 पोती 13 पोती कृषी अमृत आणि एसएसएम किती सेट? 4 दिलं. 5 का 6 पोती दिले. 6 पोती 6 सेट टोटल गेले दोन्ही प्लॉटला मिळून. आणि एसएसएम ह्युमस गोल्ड 2 पोती. बर, तुम्ही अगोदर जी केमिकल शेती केली आणि आता वैदिक शेती करता, ह्या दोन्हीतला तफावत काय वाटते तुम्हाला? तर कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न येतं. हा रासायनिकचा एवढा रिझल्ट येणार नाही. येत कारण नाही. जर शेजारच्या प्लॉटला वापरलं 10 गुंठ्याला जवळजवळ 20,000 खर्च केला. किती? 10 गुंठ्याला 10 गुंठ्याला 20,000 रुपयाचं केमिकल वापरलंय. 20-22,000 रुपये खर्च केले. बर, तरी सुद्धा प्लॉट कसा आहे तो? असं नाही. आणि आपल्या आधीचा 2 महिन्याचा प्लॉट आहे आपल्या अगोदरच्या 2 महिन्याचा आहे आणि आपल्यापेक्षा पाठीमाग आहे. पाठीमागे. म्हणजे साहेब अशी काय, असा काय बदल आहे त्यात? एवढा तफावत कशी काय झाली असेल, काय वाटतं तर तुम्हाला? रासायनिक मुळे वाढच थांबली होती. थांबली म्हणजे रासायनिक मुळे जमिनीचा पोत सुधारतो का ढासळतो? ढासळतो. ढासळतो. वैदिक मुळे काय होतो? वाढतो. जमिनीचा पोत सुधारतो. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी साहेब काय केलं पाहिजे, काय वाटतंय तुम्हाला? एससीटीच वापरलं पाहिजे. एससीटी वैदिक वापरलं पाहिजे. मग तुम्ही एससीटी वैदिकडे वळण्याचं कारण काय होतं आणि कधीपासून वापर चालू केला? वापर ह्यांदाच चालू केलाय. बर, फक्त मी ह्याच्या शोधात होतो की मला ऑर्गॅनिक शेती करायची होती. करायची होती. बर त्यामुळे मी रासायनिक कमी केलं होतं. बर, त्यामुळे एससीटी वापरल्या मला रिझल्ट लगेच आला. तुम्ही शोधात होत्या ऑर्गॅनिकच्या आणि तुम्हाला सापडलं वैदिक. वैदिक. बर, मग तुम्हाला वैदिक वापरताना असं कधी भीती वाटली नाही का बाबा आपण नवीनच टेक्नॉलॉजी वापरतोय? नाही, मी ह्याचा अभ्यास भरपूर दिवस झाला करतोय. किती वर्ष? 6-7 वर्ष झाले ह्याचा अभ्यास. मला 4-5 ग्रुप आहेत. बर, म्हणजे तुम्ही किती ग्रुपला ऍड आहे? 6-7 ग्रुपला ऍड आहे आणि अभ्यास किती वर्षाला करताय? 6-7 वर्ष झालं. 7 वर्षाला अभ्यास करताय आणि शेती किती वर्षाला करताय? 20 वर्ष. 20 वर्षाला करताय. म्हणजे शेती चालू केल्यापासून 15 वर्षानं तुम्ही अभ्यास चालू केला आणि वापर आता काय केला? काय असं काय झालं? मला भीती वाटत होती. माझी परिस्थिती नाही बाबा, नाही जर जमलं तर माझ्या अडचणीत येईल असं. हा बघा, शेतकऱ्याला काय असते, टोटल शेती किती एकर आहे? 4.5 एकर. 4.5 एकर आहे. तरी सुद्धा शेतकऱ्याला काय भीती असते बघा, ही प्लॉट फेल गेला तर ऊस हे वर्षातून एकदा येणार पीक आहे. उत्पादन घटलं तर तोटा होऊ शकतो, ही तुम्हाला एक भीती होती. आता काय वाटतं साहेब, तुम्हाला ती भीती आहे का आता सध्या? आता अजिबात नाही भीती. हा? आता मला वाटतं बघा, मी 2 प्लॉटला चालू केले. आता उद्या ना परवा दिवशी बारकी लागण की आहे आता, हा त्याला आणून आता ते एकदम ती भरणी सकट आणणार आहे. बर, दोन्ही डोस एकदमच दोन्ही एकदम. म्हणजे बाळ भरणीचा आणि मोठ्या भरणीचा पण. ही तुम्हाला काय होतं, हे कशामुळे कॉन्फिडन्स आला साहेब? ते आता ह्या ऊसाच्या ग्रोथ वरच ग्रोथ म्हणून लक्षात येईल. जर बघितलं हा कॅनलवर उभं राहून हा, तर आपण असं स्पष्ट सांगू शकतो की कुठला वैदिकचा आहे आणि कुठला. होय. दोन्हीतले तफावत. एवढं तिथं म्हणजे जे आता मी तुम्हाला म्हणलं टेम्परेचर मुळे पानं करपायला लागले, हा, तर ती सेम सगळीकडे दिसते. एकच प्लॉट असा हिरवा दिसतोय मध्ये. मध्ये एकच दिसतोय. तर साहेब, तुम्ही वैदिक ह्या वर्षी वापरायला चालू केलं आणि तुम्हाला लगेच यश आलं, तर आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत जे केमिकलनं त्रस्त झालेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? ते आता वैदिक माझं बघून ते वापरणारच. वापरणार 100%. तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स कसं काय? आता ऊस बघून जात 2-2 महिने पाठीमागचा ऊस आहे हा. आणि त्यांच्या पुढे गेलाय म्हणल्यावर ते वापरणारच. काय आता विचारायला चालू केलं त्यांनी काय वापर सगळ्यांनी? सगळ्यांनी. बर, कसं असतंय, मागं लागलं का नाही शेतकरी की ते त्यांनी विश्वास बसत नाही. अगदी बरोबर. ती येऊन बघते ती काय झालंय काय करते. आता वैरण काढायला जवळजवळ माझे 10-15 शेतकरी येतील. मी सांगितले बारीक काय ठेवणार. सगळं यातलं काढून. ह्यातला अजून ही कोंब जे येते ते सगळं कोंब तुम्ही काढून द्यायला सांगता वैरणीला? हो, बारीक सारीक जे आहे ते वैरणीला देतोय. मोठा जे आहे तेवढाच ठेवतो. बर. वैरणीच चालू आहे. बर, सरी लहान असल्यामुळे प्रॉब्लेम आला. सरीतलं अंतर किती असं? हे आता 3 फुटच आहे जवळजवळ. किती? 3 फुटच आहे. 3 फुटी सरीत साहेब? हा, 4.5 फुटी जर असती हा, तर ऊस लय अजून वाढला. साहेब तुम्ही शेजारीच ना? शेजारी. आता हे ऊस तुम्ही पण ऊस शेती करताय ना, तुम्ही राहणार झालाय. हो, हे ऊस बघून काय वाटतंय तुम्हाला आता? असा ऊस आमच्या भागात नाही कुठं. आपल्या भागात कुठेही नाही. नाही. आपल्या भागात साहेब ऊस शेती किती टक्के केली जाते? 80%, 90% म्हणा. 90% ऊस शेती केली जाते. असा ऊस कोणाचाच नाही. नाही कोण आता. बर, ह्या ऊसामध्ये वेगळे पण काय जाणवते? जाडी आणि ऊसाची ग्रोथ, हा पेरातलं अंतर. पेरलं अंतर हा. एकसारखं. एकसारखं आहे सगळं. एकसारखं. आणि एकच ऊस नाही तर अखंड सगळ्या प्लॉट मध्ये एकसारखे पण आहे. आणि मागणं जो वॉटर शूट निघालाय ना, तो सगळ्यात चांगला आहे.
तो पण जोरदार आहे. बाकीच्या ऊसांपेक्षा हा ऊस तोडमध्ये जास्त आहे. जो म्हणजे या ठिकाणी कोंबांची संख्या जास्त आहे. दिसते बघा आता हा जो वॉटरशूट बघतोय आपण. बघू नका वॉटरशूट अजून खाली जावा खालची पडून जायचं. खाली बघा म्हणजे जसं बघल तसं एक नंबर आहे सगळे. बर हे जे 10 ऊस आहेत का नाही ह्या 10 ऊसाच्या ऐवजी ह्यांच्या डॉक्टरांनी मी आणून दाखवलं म्हणलं ते 5 जरी जपले तरी सुद्धा आपल्याला आवरेज चांगलं आवरेज चांगलं म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त आवरेज. बर तुम्हाला काय वाटतं यातलं किती ॲव्हरेज पडेल काय वाटतं यात अंदाज? सरासरी 80 टनच्या खाली येणार नाही एकरी. येत नाही साहेब. ह्याच रानामध्ये अगोदर तुम्ही हायेस्ट उत्पादन किती घेतलं होतं? हायेस्ट 60-65 टनापर्यंत घेतलं होतं. किती वर्षापूर्वी घेतलं? हे 10-12-15 वर्षापूर्वी. त्यानंतर ना त्यावेळी तरी रासायनिक मी आपलं 10 डम्पिंग एकरी शेणखत टाकत होतो आणि त्यावेळेला शेणखतात ताकद होती. आता शेणखतात ताकद राहिली का? राहिलेलीच नाही. नाही. आता साहेब ह्या वर्षी शेणखत वापरलंय का? त्या वर्षी नाही 6-7 वर्ष झालं वापरलेलं नाही. काय म्हणला? 6 ते 7 वर्षाला रासायनिक हे पण वापरलं, शेणखत वापरलं नाही. आणि केमिकल किती वर्षाला कमी केले? 3-4 वर्ष झालं कमी केले. म्हणजे जमिनीतलं काय? काय सर हा केमिकल मधले बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं कसं होतंय की आम्ही आमचं कमी खर्चात ऊस येतोय केमिकलचा, हा पण ते त्यात शेणखताचे पैसे धरत नाहीत. नाही त्यांनी जे काय 8 ट्रॉल्या 10 ट्रॉल्या टाकलेल्या हा. आहेत ती लाख रुपये ती हिशोबात नसतात त्यांच्या. म्हणजे ते खतामध्ये धरत नाही ते. ते हा. कशातच धरत नाही. हा. ते फक्त काय धरते मी 20,000 रुपयाची खतं आणतो. टाकली. हा शेतकरी पर्सनली एकरी 20,000 रुपये आणून फेकतोय तरी हा. फवारण्या करते ते. हा. आता आपण बघितलं येताना असल्या भर उन्हात जवळजवळ किती वाजले आता 1 वाजले 1-1:30 वाजले असल्या उन्हात ते फवारणी करतात. साहेब फवारणी करून कधी उसाचं पोट भरले का हो? अजून एक सुद्धा फवारणी नाही बरं का ह्या दोन्ही प्लॉटला. आता मी एक सुद्धा फवारणी नाही. साहेब तसं बघायला गेलो तर आपण येताना बघा प्रत्येकाच्या ऊसामध्ये तण आहे, तर ह्या ऊसामध्ये तण आहे का? आता भरणी केल्यापासून तण नाही. तर नाही आणि सगळ्यात मोठा रानाची मशागत अजिबात नाही. म्हशे अजिबात नाही सांगते काय हे रडत होता माणशी त्यावेळेला एवढं कठीण उत्तर आलं. हा आणि एवढं वडं घालतं कांडी सकट पहिली रुतली नव्हते. बर एवढे जमीन कडक होती अगोदर वापरण्या अगोदर. कशी वापर- बर बर. आणि आता आता जमीन मऊ आहे. मूग झाली. त्यावेळी तर ऊस आणि आता ऊसात आणि डोंबिवली मात्र बराच फरक आहे. जमीन आसमानचा बदल झालाय. हा बदल साहेब होण्यासाठी बरेच जणांना तपश्चर्या करावी लागते. 3-3, 4-4 वर्ष हो तपश्चर्या करावी लागते. ह्या वर्षी आपल्याला लगेच रिझल्ट का आले हे एक मुख्य कारण की तुम्ही जवळजवळ 4 वर्षाला केमिकल कमी करत आणले आणि ह्या वर्षी जे वैदिक वापरलं ते क्रिटिकल कंडिशन मध्ये वापरलं. कारण की पहिला प्लॉट सुधारला नव्हता केमिकल म्हणून तुम्ही वैदिकडे वळाला. जर तोच प्लॉट जर तुमचा नरम गरम असता तर तुम्ही तसा जर रेटला असता. खरंय खोट आहे? तर आता जी काही केमिकलची जी काही फुटवी होती ती ह्यात तुम्ही ठेवलेत का हो? नाही ठेवलं. सगळे काढून टाकले. जे टी ऊस होतं ते सगळे काढून टाकले. सगळेच काढून टाकले. तर आपल्या बघायला जे शेतकरी आहेत ज्यांचं अवरेज घटले आता तसं बघायला गेलो तर सरासरी अवरेज कितीवर आले हो? आता 40-45 वरच आहे आहे. आवरेज सरासरी. सरासरी त्यापेक्षा कमी कमी आहे. आहे. सरासरी कारखान्याचं जर काढलं तर 30 टनावर आहे. 30 टनावर आले. 25-30 टनावर. ऍव्हरेज आपल्या शेतकऱ्यांच्या हिशोबाने जर धरलं म्हणजे चांगल्या चांगल्या शेतकऱ्यांच्या मिडियम मिडियम शेतकरी. शेतकऱ्यांनी धरलं तर एक 40. 40 टन हे मिडियम शेतकऱ्यांचे लेवल. बर साहेब म्हणजे किती खर्च केल्यावर किती उत्पादन वाढतंय असं वाटतंय तुम्हाला? वाढतंय असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे कशाचा बघा आता वैदिक वर किती 1 डोस दिला आपण, आता तुम्हाला अपेक्षा आहे 80 टनाची. किती टन वाढेल? वैदिक जर प्रॉपर 3 डोस जर दिले प्लस जाणार म्हणजे जाणार ऊस. 3 डोस जर प्रॉपर दिले, दिले प्रॉपर म्हणताय बघा तुम्ही, हो. प्रॉपर हा शब्द लय महत्वाचा आहे. प्रॉपर जर दिले तर 100 प्लसच होणार. होऊ शकते, होऊ शकते ना होणारच. हा ही खात्री कधी आली बघा तुम्हाला? ज्याला ऊस साहेब माणूस खोटं बोलल, पीक खोटं बोलल का? नाही बोलत. पीक खोटं बोलत नाही. त्यामुळे काय असते बघा, आणि खोटं बोलायचा संबंधच नाही त्यात. सगळी काय कंपनी आपली काय कोणाला म्हणजे होय. यांनी काय बोलले म्हणजे यांना काय जबरदस्ती बक्षीस नाही आहे बक्षीस किंवा देणार काय आहे असं पण विषय काही नाही. नाही. हा हे आहे ते सगळं आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रसारासाठी आपण हे करतोय. करतोय. हा. गेल्या वर्षी मला अनुभव आहे. मी 10 गुंठ्यासाठी वापरलं हा. होतं. पुरुष वापरलं बर होतं. बेसलो 4 भरले होते. बर आता 10 गुंठ्यात 27 टन ऊस भरलाय. 10 गुंठ्यात 27 टन. 27 टन. म्हणजे साहेब लोकांना एकराला 30 टन निघणं झालाय. प्रॉपर शेड्यूल म्हणजे तसं 120 टनाचा अवरेज झालं. किती बेसल डोस दिले साहेब? 4 दिले. 4 बेसल डोस दिले. 4 बेसल म्हणजे बघा आपण सरासरी शेतकरी काय करतात की 2 तिथे 3 बेसल डोस देतात. मला 16,000 रुपये खर्च आहे एसीटीचा. हा एसीटी वैदिकचा 16,000 रुपये 16,000 रुपये खर्च केला 10 गुंठ्याला. आणि उसाचे पैसे किती झाले? 27 टनाचे 17,000 रुपये झाले. साहेब 3 तरी 9 म्हणजे 1 लाख रुपये झाले. 22,000 रुपये वर आहे का नाही रासायनिक? रासायनिकचा तर तेवढा ऊस निघणार नाही. नाही निघणार. आहे की नाही?
म्हणजे ते किती गुंठ क्षेत्र आहे त्यांचं? 10 गुंठ. त्यांचं पण 10 गुंठ आहे. त्यांनी आतापर्यंत किती खर्च केलाय? 20-22 आतापर्यंत केलाय. आणि ह्यांनी संपूर्ण कालावधीमध्ये हा तेवढा फक्त केला रासायनिकचा हा. आहे, शेणखतचा नाही. नाही. शेणखत 5 डम्पिंग घरचं आहे. त्यांच्या घरचा गोठा आहे त्यामुळे जरी घरचं असलं तर साहेब ते धरायला पाहिजे का नाही? का ते फुकट येते? धरलेलं नाही. आम्हाला 5,000 असलं तर यांना 3,000 तरी त्याचा खर्च धरायलाच पाहिजे. म्हणजे साहेब बघा, एक ह्यातनं काय समजायला मिळते आपल्याला, शेणखत हे ताकदीचं राहिलेलं नाही. नाही. केमिकलमुळे शेती पिकू शकत नाही. तर तारायचं असेल तर वैदिक आपल्याला माती सुद्धा सगळ्यात मोठा आहे की आपल्या जुन्या लोकांची धारणा झाली की रासायनिकशिवाय येत नाही. येत नाही. येत नाही. हा म्हणजे ह्या वर्षी काय केलं, घरातली म्हणजे आमच्या हिशोबाने करतो हा. करा. हा. ह्यावेळी तर सोडून दिला मी, ह्यावेळेस तुम्ही पण वैदिक वापरलं वापरलं नाही. नाही. वापरलं. बरं बरं. हा त्यावेळी दाखवून दिले बाबा काय फरक आहे. हा, हा. गेल्या वर्षीचा फरक आणि ह्या वर्षीचा फरक हा जमला असं फरक आहे. हाय फरक. फरक. मी वापरायला नाही सांगितलं, ह्याच वापरा म्हटलं. बर, तुम्ही काय सांगितलं घरच्यांना की तुमच्या पद्धतीने वापरा, आणि तुम्ही ह्यांना सजेशन केलं. तर एक वापरा म्हणलं, हा. गॅरंटी घेतो 100% रिझल्ट. तुम्ही गॅरंटी घेतली. हो, हो. बर मी यांना घेऊन आलो म्हणजे बाबा असा डोस पाहिजे आपल्याला. बर बर. मी सजेस्ट केलं की मी गॅरंटी घेतो, फक्त वापरा तुम्ही वापरा. वापरा. आता ह्यांचं आता साहेब त्यांनी तुम्हाला धाडस करायला लावलं, तर तुमचं मत काय आता? माझं मत त्यांनी सांगितलं त्यामुळे मी फायद्यातच केलं. त्यांनी तुम्हाला वापरायला सांगितलं, त्यांनी वापर बंद केला की? आता लांब त्यांनी नाही, वापर असं बंद केला म्हणजे म्हणजे त्यांच्या आपण घरच्यांनी, त्यांच्या घरच्यांचं, आता त्याच्या घरच्यांचं मत काय साहेब तुमचं? घरचे मत आता वापरलं बरं असतं. वापरलं असतं तर बरं झालं असतं. बरं झालं असतं. नाही तर शेतकरी खर्चाकडे बघत नाही, हा. शेतकरी पिकाला बघतो. पीक महत्वाचं क्वालिटी पीक बघा साहेब, इथं आले आता काय वाटतं तुम्हाला? समाधान वाटतंय का नाही? हा आता ह्याच्या पुढे आमचा प्लॉट हा. आहे, लागून प्लॉट. त्या प्लॉट मध्ये संख्या बघा, जाडी बघा, हा ह्यांच्या खर्च जास्त आहे आमचा. हा. शेणखत सगळाच खर्च खर्च जास्त आहे आणि जाडी कमी आहे. जाडी कमी. आणि इथं खर्च कमी आणि जाडी जास्त आहे. उत्पादन कधी वाढलं साहेब? तिने मला एक म्हणायचं आहे, ह्याने 1.5 एकरला 19,000च खर्च केला. खर्च केलाय हा आणि हिने 10 गुंठ्याला 20,000च्या प्लस खर्च केलेला आहे. केमिकल वरती. 1.5 एकर आणि 10 गुंठ कितीचा फरक आहे? 40 गुंठ्याचा म्हणजे फरक आहे. 50 गुंठ्याचा फरक आहे. बर. सर महत्वाचं काय आहे की खर्च कमी नाही होऊ दे. हा. खर्च जरी करायला लागला, जास्त जरी आपण करायला, आता बऱ्याच शेतकऱ्यांचे कसे कन्सेप्ट होते, कमी म्हणजे त्यांना एकदमच 10,000च झालं पाहिजे. हा असं नाही, असं नाही. ते खर्च त्याला जेवढा करायला पाहिजे, जो 30-40 हजार असेल तेवढा खर्च करावाच करावाच लागेल. हा कारण जमिनीत आपल्याला टनात उत्पादन घ्यायचं आहे. बरोबर आहे. ते जर आपण नुसतं म्हटलं की मी 10,000च टाकून मी उत्पादन घेऊ शकतो, हा. की जोपर्यंत जमिनीत ताकद आहे तोपर्यंत तुमच्या 10,000च्या केमिकल डोसवरती उत्पादन देऊ शकतो. देऊ शकते. हा पण बरोबर. कंटिन्यू तसंच राहणं ह्याची गॅरंटी नाही, कंटिन्यू येईल ह्याची गॅरंटी नाही. बरोबर आहे, बरोबर. हे महत्वाचं आहे. कारण बऱ्याच मी ह्यांच्या विरोधात मी जरा उलट असं सांगतो, नाही, दोन्ही पण ऑप्शन बघा, नाण्याच्या दोन्ही बाजू बघायला पाहिजे. दोन्ही बाजू बघा. कमी खर्च खर्चात कमी काय असं येतंय आणि कमी खर्चात का आणायचं नाही ह्याचा पण अभ्यास केला पाहिजे. म्हणण्यापेक्षा योग्य खर्च. योग्य खर्च केला पाहिजे. महत्वाचं. अगदी बरोबर आहे. प्रॉपर जर खर्च केला, हा, सलग तुम्ही 4 वर्ष खर्च केला. हा, मी आत्ताच्या ह्याच्यावर सांगतो, म्हणजे अभ्यास माझा भरपूर शेतीत झाला. बर. 4 वर्ष तुम्ही सलग केला आणि 5व्या वर्षी जर तुम्ही अजिबात नाही खर्च केला, हा, तरी पहिल्या वर्षी एवढं उत्पन्न निघाली, एवढी मला गॅरंटी. गॅरंटी. म्हणजे काय होते त्याच्यामुळे काय साहेब, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतोय. कर्ब वाढतोय, पोत सुधारतोय, हा. टोटली सगळं जमीन अगदी बरोबर आहे. तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं सर? मार्गदर्शन भाऊजींचं आणि जोडीदारांचं. पाटील साहेब नमस्ते. नमस्कार, तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं. माझं नाव संदीप पाटील, मुक्काम पोस्ट तुपारी, तालुका पोलो, जिल्हा सांगली. काय वाटतं ऊस बघून काढता? आता एवढ्या टेम्परेचरला सुद्धा जर बघितला ऊस कांद्याच्या पाठीगत एवढ्या आहे. टेम्परेचरला इथं घामच येणं झाला आहे. एसी मध्ये बसल्यागत झाले. हा, एवढ्या टेम्परेचरला घाम येणं, बाहेर रस्त्याने फिरलं तर घाम येतोय. घाम येतोय. म्हणजे काय झालं बघा, इथलं वातावरण सुद्धा काय झालं, नाही आता पण सगळं बोललं झालं असतं तर आपलं पाक असं. म्हणजे आज बघा थंडावा आहे. हा. म्हणजे काय होते की मातीची ज्यावेळेला भूक भागेल त्यावेळेला पीक सुद्धा काय होते, गारवा द्यायला चालू होते. आता जर ऊस बघायला गेलो तर कमी दिवसाचा आहे आणि पेऱ्यातलं अंतर चांगलं आहे, फुटव्याची संख्या चांगली आहे. शेतकऱ्यांचा अनुभव जर बघायला गेलो तर केमिकल त्यांनी बंद करत आल्यानंतर ही वैदिक वापरलेला आहे. तर एका बेसल डोस मध्ये सुद्धा अतिशय छान रिझल्ट आले त्यांना. तर काय वाटतंय ऊस बघून? ऊस एक नंबर आहे. हम्म. तो हाय स्टेजला जर अशीच ग्रोथ राहिली हा. तर नाही म्हटलं ते 80+ उत्पादन 80+ सहज येऊ शकते, सहज. आहे की नाही साहेब? ह्यांनी आता किती बेसल डोस दिलाय? एक एकच दिलाय. अजून 2 जरी गेले तर माझा अंदाज असा आहे की 100+ होऊ शकते. होऊ शकते. आता एवढं पेऱ्याचं अंतर काढणं बाबा, ते आपण काय म्हणतो, हे आताच्या ह्या भागात तरी आपल्याकडे ऊस असा कधी बघायला मिळत नाही सहजासहजी. नाही. ते फोटोमध्ये वगैरे जुना फोटो काढलेला असेल तर ते जुनेच फोटो बघायला मिळतील. बरेच दिवसात असा चांगला ऊस बघायला मिळाला. तर माझं सजेशन असं आहे, वापरायचं पुरुष शेड्यूल वापरा.
आहे की नाही पूर्ण म्हणजे पूर्ण ताकदीने ताकदीने वापरलं सोडून पाहिजे. निसर्ग काय ताकदीचा होतंय बाबा, आपण म्हणजे हे झाल्यामुळं हं. शेतकऱ्याला विश्वास उडतोय कमी वापरण्यामुळे कसं होतंय थोडं वापरतंय माणूस पुन्हा म्हणजे धरसोड होत्या बर पण जे प्रॉपर जर प्लॉट आणला हं. वापरून हं. प्रॉपर हे करून बर तर एक नंबर येणारच एकरी 100 टनावर जाऊ शकते. होऊ शकते सहजासहजी होऊ शकते. यांचं जर 27 टन जर ऊस म्हणला 10 गुंठ्यात 120 टनाचा ॲव्हरेज सहजासहजी अगं 10 गुंठ्यात 27 टन तर एकराचं ते अगदी होऊ शकते. 2.5 टनाचं 100 टन ॲव्हरेज 100 टन आहे. पुढे वर 2 टन एक्स्ट्रा आहे त्यांच्याकडे बरोबर आहे. म्हणजे 10-2 120 टनाचा आपल्याला ॲव्हरेज त्यांनी ऊस तोड केली नाही 5 किलोचा ऊस होता. किती? 400 400 400 5 किलो एका ऊसाचं. 700 एका ऊसाचं वजन होतं होतं. बरं का? हा. बर, हं. पण हं. त्याच्यापेक्षा हे ऊस जोरात जोरात आहे. त्या पोतीपेक्षा हा उपज हा चांगला आहे. ऊस चांगला चांगला आहे. मी आता म्हणतोय काय ते ब्याज लिहायचं ठरलंय हं, त्या 15-16 गुंठ रान भरतंय हं. ते जवळजवळ 50 टन अवरेज निघेल बरं. अजून एक ढोस भरला ऊस